नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आजचा दिवस सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संघर्षाचा ठरलाय. महाविकास आघाडीतला संघर्ष क्रमांक 1, उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांशी चर्चा न करता पुन्हा एकदा विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केलेत आणि त्यावरून महाविकास आघाडीत संघर्ष पेटला होता. झाला का समेट, की अजूनही संघर्षाचेच आव्हान महाविकास आघाडी समोर आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेतला हा संघर्ष उघड होता आणि आहे. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र एक सुप्त संघर्ष सुरू झालाय. तो आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातला. तुम्ही म्हणाल इथं कसला संघर्ष, तर तेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत. 2019 साली महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शरद पवारांनी पुन्हा एकदा 2024 विधानसभेसाठी मोठा विडा उचललाय. शरद पवारांची ही घोषणा आपण पाहणार आहोतच, पण महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीतल्या ठिणग्याही मी तुम्हाला सांगणार. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव होता, हे अनेक नेत्यांनी मान्य केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर उघडपणे यावर भाष्य केलं. पण याच निकालानंतर महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये छोट्या कारणांवरून नाराजी दिसते. कधी विधानसभेच्या येणाऱ्या जागा वाटपावरून, तर कधी मतदारसंघांमधील मताधिक्यांवरून. आणि आज त्याच संघर्षात आणखी एक अध्याय जोडला गेलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकात भाजपाला घरचा आहेर मिळालाय. आणि कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस. संघाचे अभ्यासक रतन शारदा यांनी 10 जूनला मोदी 3.0 कॉन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन हा लेख लिहिलाय. यात महाराष्ट्रातील भाजपाच्या दारुण परिस्थितीला राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी जबाबदार धरलंय. अजित पवार यांना सोबत घेऊन एका झटक्यात भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली, असा हल्लाबोल त्या लेखातून करण्यात आलाय. काय काय आहे त्या लेखात आपण पाहणार आहोतच. मात्र सुरुवात करूयात आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न: गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली. त्याचा फटका लोकसभेला बसला. संघाच्या मुखपत्रातील आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. ऑर्गनायझर साप्ताहिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र. या लेखात भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. लोकसभा 2024चा निकाल भाजपसाठी इशारा आहे आणि भाजपला आपल्या विचारांमध्ये, नियोजनामध्ये, रणनीतीमध्ये सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी कान उघडणी या लेखात केली आहे. संघानं भाजपचं काम केलं नाही या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले. या लेखाचे लेखक रतन शारदा स्वतः आपल्या सोबत झिरो आवरमध्ये थोड्याच वेळात असणार आहेत. पण त्याआधी त्यांच्या लेखातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. काय म्हटलंय या लेखात? 2024 लोकसभेचा निकाल हा अति आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी रियालिटी चेक आहे. सोशल मीडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर केल्यानं निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी थेट मैदानावर उतरून मेहनत घ्यावी लागते. मोदींच्या नावावर निवडून येऊ या भ्रमात सगळे होते. रस्त्यावर जनतेच्या मनात काय आहे याचा कानोसा घेतलाच नाही.
संघानं भाजपचं काम केलं नाही या आरोपात तथ्य नाही असंही म्हटलंय. 1973 ते 1977 हा आणीबाणीचा काळ सोडला तर संघानं कधीच प्रत्यक्ष राजकारणात थेट सहभाग घेतला नाही. 2014ला संघानं 100% मतदानासाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी संघानं राष्ट्रबांधणी, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विचारांना पाठिंबा मिळावा, लोकांनी मतदानाला बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले. 10-15 लोकांच्या ग्रुपला एकत्र करून मुद्दे समजावले. मुंबईत अशा 60,000 पेक्षा जास्त तर दिल्लीत 1.25 लाख मीटिंग झाल्या. देशात अशा साधारण 20 लाख मीटिंग संघानं घेतल्या असतील. मात्र आएगा तो मोदीही या भ्रमात असलेल्या भाजपच्या लोकांनी संघाची मदत घ्यायचा प्रयत्न केला का हा सुद्धा प्रश्न आहे. उमेदवारांची निवड चुकली, आयाराम गयाराम पक्षात घेत त्यांना ऐनवेळी तिकीट देणं भोवलं. मोदीच 543 जागांवर लढतायत असं समजून मत द्या हा विचार मतदारांना पटला नाही. भाजपचे नेते, आमदार, खासदार, मंत्री जनतेला भेटत नव्हते. मतदारांशी संपर्क तुटला होता. हिंदू धर्माचा, रामाचा अपमान करणाऱ्यांचं भाजपनं वाजत गाजत स्वागत केलं तर नुपूर शर्मा सारख्यांना कठोरपणे जाहीरपणे फटकारले गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी झालं. शिंदे फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना आणि काहीही गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं गेलं ते मतदारांना आवडलं नाही. महाराष्ट्रात अनावश्यक राजकारण झालं. त्यामुळे मेहनतीनं राज्यात नंबर 1चा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली. दादांना सोबत घेण्याचं चुकीचं पाऊल का उचललं गेलं? शरद पवार 2-3 वर्षात सक्रिय राजकारणापासूनच दूर गेले असते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अंतर्गत भांडणातच राष्ट्रवादीची सगळी शक्ती खर्च झाली असती. ज्यांनी 26/11 हे संघाचं कारस्थान म्हटलं, संघाला अतिरेकी संघटना म्हटलं, हिंदूंचा छळ केला, भगवा दहशतवाद शब्दांना प्रोत्साहन दिले, अशा काँग्रेस नेत्यांना भाजपने पक्षात घेतल्यानं संघाला मानणारा वर्ग खूप दुखावला गेला. भाजपच्या नेत्यांनाच खरं राजकारण कळतं आणि संघाच्या लोकांना कळत नाही हा खोटा अहंकार भोवला. संघासारखेच मत इतर अनेकांचे आहे. अजितदादांना सोबत घेतल्याचा भाजपला लोकसभेत तरी फायदा झाला नाही असं ते मानतात. ऑर्गनायझरच्या लेखात अगदी यावरच बोट ठेवलं गेलंय. अजितदादांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा कोर मतदार दुरावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स वरून पार्टी विदाऊट अ डिफरन्स बनली अशी टिप्पणी लेखात करण्यात आली आहे. यावर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील काय म्हणाले ते पाहूयात. त्यांनी कुणी हा लेख लिहिलेला आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व किंवा भारतीय जनता पार्टी सहमत असेल असं मला वाटत नाही. अपयश आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीची कारणं शोधली जात असतात. हे पक्ष ज्या वेळेला एकमेकाच्या विरोधात असतात त्यावेळेला एकमेकांच्या त्रुटी शोधून त्यांना संधी शोधून आरोप केले जात असतात. आरोपाचा निष्कर्ष हा शेवटी त्याला कायदेशीर मार्गाने न्यायालयीन प्रक्रियेतून जर तो निष्कर्ष परत गेला तर त्याला त्या ठिकाणी आरोपी म्हणता येतं. कुठल्याही प्रकारचा या अपयशाचा ठपका आमच्या पार्टीवर ठेवण्यात आलेला नाही. त्याची संपूर्ण चिकित्सा झालेली आहे. राष्ट्रवादीकडूनच नाही तर विरोधकांनाही महायुतीवर टीका करण्याची संधी मिळाली. उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊतांनी भाजपला टोला हाणलाय. पाहूयात. मी बातमी थोडक्यात वाचली. ऑर्गनायझरनी खडेबोल सुनावलेले आहेत. देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत. तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, तर अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत. देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, तर देशातलेच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम है. भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में नुकसान हुआ है वो शिंदे की वजह से हुआ है. मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है
वो अजित पवार और शिंदे की वजह से हुआ। शिंदे को 7 सीटें मिली है पैसे की ताकत पर, पुलिस की ताकत पर, लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजित पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा, उसकी वजह से हुआ है। खडे बोल नाही आहेत, हे ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, पण कृती करत नाही। आता वळूया आजच्या भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाकडे। त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। त्यासाठी पहिल्यांदा आपला आजचा प्रश्न सांगते। गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली, त्याचा फटका लोकसभेला बसला। संघाच्या मुखपत्रातील आरोप पटतो का? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया। एक्स वरून चेतन पवार, नेते विकले जातात, मतदार राजा विकला जात नाही। एक्स वरूनच मिलिंद पाटेकर, संख्याबळ असतानाही भाजपनं अजित पवारांना सोबत घेतल्याने काही मतदार आणि विभाग नाराज झाले, याचाच फटका लोकसभेच्या निकालात पाहायला मिळाला। एक्स वरून रवी परब, भ्रष्टाचाराला खतपाणी घातले असेल असेच जनतेला वाटत आहे, यातून भाजपनं लवकर बाहेर पडले पाहिजे। युट्यूब वरून नितीन माळी, शिंदेंनाही सोबत घेतल्यामुळे भाजपला फटका बसलाय, हेही लक्षात घेतलं पाहिजे संघानं। फेसबुक वरून सचिन दहीकर, हो नक्कीच भाजपचा मीपणा नडला। इंस्टाग्राम वरून बंटी कुंभार, हो बरोबर आहे, आम्हालाही ते पटले नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्यात आली होती। त्याच विषयावर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत RSS 360 या संघावरील पुस्तकाचे लेखक रतन शारदा, ज्यांचा आजचा हा लेख सुद्धा आहे। रतनजी, ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला लेख सगळ्यांनीच खरं तर वाचला। भाजप कार्यकर्त्यांना, भाजपाला, नेत्यांना सुद्धा तो विचार करायला लावण्यासारखाच आहे। पण एकंदरीत ज्या पद्धतीनं भाजपा आपला मार्ग चालते आहे, हे सगळं आत्ता सांगायला खूप उशीर झाला असं आपल्याला वाटत नाही का? नमस्कार, धन्यवाद। माझी मराठी फार चांगलीने प्रयत्न करतो मराठीत बोलण्याचं। याला पण वेगळ्या प्रमाणाने बघू। ही जी अलायन्स आहे, किंवा शिवसेना असेल काँग्रेस बरोबर, किंवा NCP असेल भाजपा बरोबर, तुम्ही हे बघा की एक विचित्र प्रकार आहे की शिवसेना मुस्लिम वोटर निवडून येते, ज्या दलाची विशेषता म्हणजे मुस्लिम विरोधी अशी आहे, त्यांची तीच पार्टी बाळासाहेब ठाकरेची, ती पार्टी मुस्लिम वोटर जिंकते। हा एक विचित्र प्रकार आहे की नाही? कारण ते नॅचरल अलायन्स नाहीत। त्याचप्रमाणे NCP आणि BJP यांचे वोट ट्रान्सफर एकमेकाला झाले का? नाही झाले। कारण काय की भाजप आणि NCPचा एक वेगळाच आयडियोलॉजी, एक फिलॉसॉफी आहे, जी दॅट हॅज बीन गोइंग ऑन 70 वर्ष हा संघर्ष चालू आहे। काँग्रेस विरुद्ध भाजपा किंवा समाजवादी विरुद्ध भाजपा आधीचा जनसंघ, आणि एवढी कठीण की कोणी संघाचा कार्यकर्ता किंवा भाजपचा कार्यकर्ता त्याला कुठेही मीडिया असेल किंवा अकॅडमी असेल तर कुठेही टॉप पोझिशन मिळणार नाही, एवढा प्रेशर यांच्यावर होता। असा एकमेकाला विरोध असताना एकत्रित आले, काही कारण असेल ते असताना त्यांचे वोट ट्रान्सफर का झाले नाही? NCPला पण झाला, कारण दिस इज नॉट नॅचरल अलायन्स। हे माझं सांगणं आहे। त्याला टोला मारायचं शिवसेनेने, शिवसेना जे स्वतः जिंकून आली मुस्लिम मताने, ते काय टोला मारणार? आणि हा जो प्रकार आहे दोघांना बघितलं पाहिजे। ते वोटर बरोबर जाऊ शकतात का एक कॉमन प्रोग्राम घेऊन? जसं एका सोशल मीडियाने सांगितलं की हे मेजॉरिटी असताना त्यांनी का बरोबर घेतलं, याचा विचार लोक विचार करतात। मी सांगत नाही जे मत असे झाले नसते तर NCPचे आणि भाजपचे जास्त निवडून आले असते ना। सी, इट वॉज नॉट अ सिंगल, इट वॉज नॉट 2 पोल अलायन्स। लेट मी व्हेरी क्लिअर, महाराष्ट्रात किती जण होते भागात?
एका बाजूला 2 एनसीपी, एका भागाला 2 शिवसेना, एका बाजूला काँग्रेस भाजपाचा आत, एक काँग्रेस भाजपाचा बाहेर. मतदार किती कन्फ्यूज होतो. त्या मतदाराला पाहिजे घड्याळ, त्याला दिसतं काहीतरी वेगळं. ज्याला पाहिजे धनुष्यबाण, त्याला दिसतं कमळ. हे जे गोंधळ झालं त्याप्रमाणे 2% वोट इथे तिथे गेले असते तर भाजपाचे पण जास्त आले असती सीट. पण हे नॅचरल अलायन्स नाही, तर लोकांना कळतंय. आणि पण आता यातून कुठंतरी भाजप सुटू शकेल का? कारण या कमिटमेंट्स आहेत आणि अगदी 4 महिन्यावर विधानसभा आलेली आहे आणि त्यामुळे आपण जे काही आत्ता म्हटलंय, जे काही आपण लिहिलंय, हे तेव्हाही लागू होणार आहे. हे तिन्ही पक्ष आजही एकत्र आहे आणि त्यामुळे ह्याचा फटका विधानसभेत बसेल का आणि घर वापसी भाजप करू शकेल का ह्या पॉइंटला? हे बघा, इलेक्ट्रोल स्ट्रॅटेजी किंवा अलायन्स स्ट्रॅटेजी ते भाजपाने ठरवायची आहे. मी जे सांगतोय ते कसं लोकांना काय वाटतं हे मी सांगतोय आणि तुम्हाला सांगितल्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला त्याची व्याख्या करून सांगितली की का हे कन्फ्युजन आहे. त्या कन्फ्युजनमुळे दोघांना हे कळलं पाहिजे, एकतरी काही कॉमन ग्राउंड काढून त्यांनी गेलं पाहिजे लोकांकडे, किंवा तसाच गोंधळ जो आधा झालाय ते गोंधळ शिवसेना काँग्रेसमध्ये पण होणार. ते मान्य असेल का शिवसेनेला की त्यांनी मुस्लिम वोटर फक्त जिंकावं आणि हिंदू वोट त्यांना मिळणार नाही तरी जिंकावं? तुम्ही लोकसभेचे वोटिंग बघितलंय का? सर्व लोकसभेत एक कॉन्स्टिट्युन्सी अशी असते जिथे फुल वोट करून ते सर्व एका बाजूला जातात. हे मान्य आहे आपल्याला. जातीवादच्या जोरावर जे काही ते महाराष्ट्रामध्ये चाललंय ते उचित आहे का हे विचार केलं पाहिजे. त्याचं उत्तर कोणी दिला त्याला जिंकायला मिळेल. नक्कीच आपण जो मुद्दा मांडला तो सगळेच जण या बाबतीत विचार करतात आहेत. मात्र एक प्रश्न जो आहे तो खास संघाच्या दृष्टिकोनातून जर ह्या संपूर्ण विषयाकडे बघितलं तर असं सातत्यानं सांगितलं गेलेलं आहे की संघासाठी संघटना हीच सर्वात महत्त्वाची असते, कुठलीही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठी नसते. मात्र भाजपात कुठंतरी आता हा नियम बदललाय असं वाटतंय आणि संघ परिवारातली एक संघटना म्हणून संघाला ते करेक्ट करायची इच्छा आहे की नाही आहे, की ते होत नाही आहे, काय नक्की होत आहे? या विषयावर मी भाष्य आधी पण केलं नव्हतं, आताही त्याचा फार बोलणार नाही. पण हे नक्की आहे की राजनीती पण बदलली आहे. राजनीती पण व्यक्तिमुख झालेली आहे. एक कोणी पक्षाला हा कोण आहे त्याचा पक्षाचा प्रमुख हे लोक विचारतात, त्याला बघून मतं करतात. का उद्धव ठाकरे परत परत सांगतात की बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मी मूल आहे, का ते सांगत मी केलं याचा नावावर वोट द्या. इव्हन मागच्या महायुतीमध्ये जेव्हा हे आपले अजित पवार होते आणि शिवसेना होती, गव्हर्नमेंट कोण चालवत होता सर्वांना माहिती आहे. अजित पवार गव्हर्नमेंट चालवत होते. हे तर घरी बसले होते, फेसबुक फक्त ऍड्रेस करत होते. त्यांना पण याचा विचार करावा लागेल. कारण एक आयडेंटिफिकेशन करायला कोणी ते चेहरा आता राजनीतीमध्ये व्हायला लागला, आधी नव्हतं ते. त्याला पर्याय त्यांनी शोधायचं की आपण एक व्यक्तीला महत्व द्यायचं की आपण फिलॉसॉफीला महत्व द्यायचं. हे वोट करताना मतदार बघतो ना, जर फक्त एक चेहरा असेल तर मतदारांनी का पाहिजे त्यांना वोट दिलं नाही, वेगळेच लोक का जिंकून आले? पण मोदींनी अनेक मुद्दे देशाचे संघाचा जो काही ज्याला आपण एक अजेंडा म्हणतो, संघाच्या समोरचे जे काही अनेक मुद्दे होते, स्वप्न होते, ती सगळी मोदींनी पूर्ण केली. मात्र तरीही कुठंतरी मोदींचा मीपणा हा स्ट्रॅटेजी म्हणून चालला नाही असं म्हणायला पाहिजे का? मी तर असं म्हटलं नाही. माझा लेख जर तुम्ही वाचला तर मी काय सांगतो की मोदीने जेवढा प्रचार केला, जेवढा काम करून दिला राष्ट्रात, जेवढा त्याचा प्रतिसाद मिळाला त्यांना, त्यामुळे जे काही कार्यकर्ते होते मधल्या श्रेणीचे किंवा लोकल कार्यकर्ते, त्यांना असं वाटलं की नेहमी जिंकतो आपण, 10 वर्ष सतत जिंकतोय आपण, तर मोदीजीचं आपण जयजयकार केली आणि मोदींचा जे आहे प्रभाव त्याच्यामुळे आपण जिंकू. पण रस्त्यावर जो वोटर वोट करायला जात नाही, तर माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये भाजपचा कॅन्डिडेट होता 2% वोटनी हरला, बरोबर आहे. तर त्या जर भाजपा लोकांनी त्या रस्त्यावर उतरून त्यांना घेतलं असतं मतासाठी तर उत्तर बदलले असते, त्या एक इलेक्शनचा रिझल्ट बदलला असता. तर हा जो एक रोडवर उतरून कार्यकर्त्यांनी जे वोटरला काढलं पाहिजे किंवा काय चुकलं ते सांगितलं पाहिजे, ते कुठेतरी एक आपण मस्तीत आहोत, मोदींच्या खांद्यावर बसून आपण जिंकू, हे जे एक प्रकार घडला त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. कारण ती ब्रँड व्हॅल्यू तर कमी झाली नाही, काम केले, सरांनी स्वीकार केला. आता जिथे भाजपाचे हारले तिथे पण वोटर सांगतात चूक झाली, आम्ही वोट करायला पाहिजे होतं.
तर हा फील्डवर जो प्रकार आहे तो प्रकार आहे. कारण जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकार लोकांचं मतदान पर्सेंट बघितलं तर तुम्हाला मिळेल. रतनजी, कुठेतरी हा जो काही प्रकार आहे त्यामध्ये भाजपची जी स्ट्रेंथ होती, भाजपचं जे काडर बेस्ड नेतृत्व होतं, ते नेतृत्व, त्या वेगवेगळ्या फळीतलं नेतृत्व मात्र कुठंतरी संपून गेलं आणि एकटेच मोदी उरले, असं काहीसं चित्र आपल्याला वाटत नाही का? म्हणजे खरं आपल्या लेखातून आपल्याला तेच म्हणायचंय असं आम्हाला वाटलं. बघा, जिथे मी त्या लेखात स्पष्ट सांगितलंय की एक ओव्हर कॉन्फिडन्स, ज्यामुळे केडरला वाटलं काम नाही केलं तरी चालेल, ज्याला मी सेल्फी वर्कर म्हटलंय, जे नवीन पिढीचे वर्कर आहेत ज्यांना वाटतं की सोशल मीडिया इज सोसायटी. मी स्पष्ट सांगितलंय सोशल मीडिया इज नॉट सोसायटी. समाज जो आहे तो वेगळा आहे, तिथे समाजाबरोबर आपल्याला काम करावं लागतं. पण 10 वर्ष अगदी अनुकूल वातावरण काम केल्यामुळे की ते गफलत झाली. बीजेपी नेहमी आपली कुठेतरी चूक झाली की परत एक विचार करतो, परत उत्तर शोधतो तो दल आणि परत वर येतो. ते 1984चे 2 सीट असतील किंवा एखादा राज्य हरलेला असेल, परत आणायला. गुजरातमध्ये अगदी काँग्रेस अगदी टोकावर आले ते जिंकायला, नाही जिंकू शकली. पुढच्या वेळात भाजपाची सीट वाढली. तर जिथे अशी गफलत झाली असेल त्यांना परत रिट्रेन करून, मी सांगितलंय, परत चर्चा करून, ते नक्की एवढा मोठा पक्ष आहे, एक चूक झाली त्यांना परत कामावर लावायचं, हे होणार, त्याला शक्यच नाही. म्हणजे ते नाही होणार मला तरी याच्यात वाटत नाही, पण ते झालेलं आहे हे लक्षात आणण्यासाठी मी हे लिहिलंय. आपल्या लेखाला संघाच्या नेहमी त्यांच्यासाठी अगदी लहानपणापासून जो नेहमी जनसंघ पासून जे पक्षाला सपोर्ट करतो त्याला वाटेल की माझ्या परिवाराचा काही नुकसान होतं म्हणून तो बोलतो, कारण त्याला पाहिजे बीजेपी चांगली जिंकली पाहिजे. रतनजी, आज आपला लेख सगळीकडेच वाचल्या गेला, त्याची खूप चर्चा सुद्धा झाली. संघाच्या स्वयंसेवकांकडनं आपल्याला काय प्रतिक्रिया आल्या? मला भाजपचे कार्यकर्ते आणि संघाचे कार्यकर्ते सर्वांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला की तुम्ही सांगितलं की बरोबर आहे, हे तुम्ही सांगितलं, मनाची गोष्ट तुम्ही सांगितली आणि याची पुढे बीजेपीने दखल घेतली पाहिजे लिडरशिपनी, असा स्पष्ट मला शेकडो मेसेजेस, शेकडो मला फोन आले आहेत की तुम्ही सांगितलं अगदी बरोबर आहे. आणि मी सांगतो परत, भाजपा आणि संघ दोघी लोक, म्हणजे जे मला ओळखतात भाजपा त्यांचं पण नाही, जर फोन काढून मला फोन करणारे आणि संघाचे दोघांचा एकच मत आहे. कारण परिवार एक आहे, विचार एक आहे, विचार परिवार एकच आहे, म्हणून त्यांचा प्रतिक्रिया एकच असणार. म्हणजे मी अगदी शेवटचा, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून शेवटचा पटकन प्रश्न आपल्याला विचारते. होणार जर भाजपा आणि भाजपानं जर राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःपासून दूर केलं तर येणाऱ्या विधानसभेत जास्त चांगला निकाल ते दाखवू शकतील असं आपल्याला वाटतं का? याच्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही, कारण याचा निर्णय भाजप आणि एनसीपीने करायचा. जर ते कॉमन फ्रंट घेऊन आले आणि कॉमन एजेंडा घेऊन आले तर हे अलायन्स चालणार. फक्त एक कन्फ्युजिंग अलायन्स, ज्यात कोणी वाटेल तो वेगळा बोलणार आणि वोटर जसा या इलेक्शन मध्ये कन्फ्यूज राहिला दोन्ही फ्रंट मध्ये, तसाच कन्फ्यूज राहणार. तर एक काही टेक्निकल अडचणीमुळे मला वाटतं आपला संपर्क होऊ शकत नाहीये रतन शारदांशी. मात्र मी त्यांचे धन्यवाद मानते, ते आपल्या 0 आवरमध्ये आलेत आणि आजच्या त्यांच्या लेखाबद्दल आपण विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा बघूया. गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली, त्याचा फटका लोकसभेला बसला. संघाच्या मुखपत्रातील आरोप पटतो का? एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 93% होय म्हटलंय, 7% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %86 होय म्हटलंय, 14% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %68 होय म्हटलंय, 32% नाही. एक्सवर एकूण 2,500 मतं.
88% होय म्हटलंय, 12% नाही. ऑर्गनायझर मधील लेखात निकालाबद्दल जे वेगवेगळे मुद्दे मांडले आहेत त्यात अगदीच तथ्य नाही असं कुणीही म्हणणार नाही. मोदींचं नाव, विकास योजना, राम मंदिर आणि कलम 370 अशा मुद्द्यांमुळे मतदार भाजपलाच मत देतील असा अति आत्मविश्वास नडला. आएगा तो मोदीही या भ्रमात राहणं महागात पडलं. भाजपचे अनेक निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांना, काही नेत्यांना, कोर मतदारांना, संघाला मानणाऱ्या मतदारांना पटणारे पचणारे नव्हते. असा जुना मतदार दुरावला तरी तो कुठेही जाणार नाही असं भाजपनं गृहीत धरलं होतं. तेही चुकलं असं दिसतंय. अजितदादा तर एक छोटं उदाहरण आहे, पण देशभरात ज्या काँग्रेस विचारधारेविरोधात कार्यकर्ते लढले, ज्या काँग्रेसच्या धोरणांविरोधात मतदार भाजपच्या बाजूने आले, त्या विचारधारेच्या लोकांचाच भरणा पक्षात करणं, त्यांना तिकीट देऊन मतदारांच्या माथी थोपवणं सुद्धा अंगलट आलं. आधी सरसंघचालक मोहन भागवतांनी कान टोचले होतेच, आता ऑर्गनायझर मधील लेखानेही भाजपला आरसा दाखवायचं काम केलं आहे. या सगळ्याचा किती फायदा होईल? भाजपमध्ये मंथन चिंतन होईल का? लोकसभेला झालेली चूक विधानसभेला सुधारण्याची संधी आणि सूट भाजपाकडे आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या 3-3.5 महिन्यात मिळणार आहेत. महायुतीचं काय होतंय ते आपण बघितलं. आता वळूयात महाविकास आघाडीकडे. आज असं काही घडलं की ज्यामुळे महाविकास आघाडी राहील की नाही हा सवाल उपस्थित होतोय. आता तुम्ही म्हणाल की लोकसभेत इतका चांगला परफॉर्मन्स दिल्यावर आघाडीतील तिन्ही पक्ष का दूर होणार? तर त्याचं उत्तर आहे आजच्या उद्धव ठाकरेंच्या आढावा बैठकीत. त्याच बैठकीतून आली आहे आजची सर्वात मोठी बातमी. येणाऱ्या विधानसभेत एकटं लढायचं की मित्र पक्षांबरोबर, याचा अहवाल आजच्या बैठकांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी मागवलाय. आणखी काय बोलले ठाकरे सांगतोय आमचा प्रतिनिधी वेदांत नेब. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीची रणनीती शिवसेना ठाकरे गटाकडून आखली जाते आणि यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलवली आणि सर्व विधानसभेमध्ये लोकसभा निवडणुकीसारखंच विधानसभा निवडणुकीची तयारी करायला सांगितलं आहे. यामध्ये संपर्क प्रमुखांना आठवड्याभरात एक अहवाल सादर करायला सांगितला आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं 288 ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील, शिवाय जर शिवसेना या विधानसभा निवडणुकीला एकटी लढली तर नेमके काय परिणाम होतील याची माहितीसुद्धा संपर्क प्रमुखांना द्यायला सांगितली आहे. त्यामुळे एक प्रकारे 288 मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी करताना पाहायला मिळतील. म्हटलं तर यात राजकारणही असू शकतं. एकला चलो रेचा विचार सुरू आहे असे संकेत दिल्यामुळे उद्धव सेनेला मित्रपक्ष झुकतं माप देण्याची शक्यता आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट बघितला तर उद्धव सेनेचा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. खरं तर याआधीच विधान परिषदेच्या 4 जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला होता. मात्र अखेर दिल्लीश्वरांच्या हस्तक्षेपानं तो थंडावलाय. त्याचं झालं असं की लोकसभेच्या निकालानंतर राज्यात 4 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभेचा सांगली पॅटर्न राबवला. तुमच्या लक्षात असेल तर लोकसभेत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच सांगली लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करून टाकला. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे सेनेत संघर्ष पेटला. सांगलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित होती, पण काँग्रेसकडून इच्छुक विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडूनही आले. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंचा चंद्रहार पाटील हा दुसऱ्या नाही तर 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला. यानं झालं काय तर ठाकरेंचा नुसता उमेदवारच पडला नाही तर भर सभेत ठाकरेंना काँग्रेस नेत्यांकडून कठोर शब्द ऐकावे लागले आणि राजकीय टोलेही सहन करावे लागले. पण या अनुभवातून गेल्यानंतरही परत एकदा तेच होताना दिसले.
विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकीत अगदी हीच चाल परत एकदा उद्धव ठाकरे चालले. विधान परिषदेच्या 4ही जागांसाठी ठाकरेंनी मित्र पक्षांशी चर्चा न करता परस्पर 4 उमेदवार जाहीर करून टाकले. त्यावर काँग्रेस आणि नाना पटोले फोन करत राहिले. फोनवर उद्धव ठाकरे तर आले नाहीत, पण नावांची घोषणा मात्र आली. आपल्या 0 आवरमध्येच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या निर्णयाचा विरोध केला. ठाकरेंनी किमान चर्चा करून उमेदवार द्यायला हवे होते अशी खदखद व्यक्त केली आणि त्यानंतर मवियात दरी निर्माण होतीये का अशी चर्चा सुरू झाली. रात्रीतून चित्र इतकं बदललं की आज सकाळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि महाविकास आघाडीत एकजुटता आहे आणि आमच्यात तडजोड झालीये हे स्पष्ट केलं. पाहूयात. निवडणूक झाल्या मी इथे नव्हतो. निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला, म्हणून आम्ही अर्ज भरले होते. हे खरं आहे, ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंसे एक लूज कनेक्शन होतं. कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतना सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय. बरं, अशी परस्पर उमेदवारी जाहीर करण्याची 2 उदाहरणं मी आधीच सांगितली आणि त्यामुळेच आघाडीत संघर्षही झाला. ठाकरेंच्या याच भूमिकेवर होता आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते. मित्र पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर मवियाला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. संघर्ष झाला असला तरी मात्र दुपारपर्यंत विधान परिषदेच्या 4ही जागांच्या लढती स्पष्ट झाल्या होत्या. पण त्याआधी उमेदवार रिंगणात होता. कोणकोणत्या पक्षांकडून ते होते आणि आज शेवटी काय चित्र आहे हे सगळं पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. कोकण पदवीधरमध्ये मुख्य लढत आहे. आता खरं बघितलं तर किशोर जैन यांचं नाव ठाकरे गटाने समोर केलं होतं. त्यांनी आता माघार घेतली. अमित सरैया शरद पवार गटाचे, त्यांचीही माघार आणि संजय मोरे शिवसेनेचे यांचीही माघार. आणि त्यामुळे आता मुख्य लढत आहे निरंजन डावखरे भाजपचे विरुद्ध रमेश कीर काँग्रेस. मुंबई पदवीधर मध्ये मुख्य लढत आहे किरण शेलार भाजपचे तर ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यामध्ये. मुंबई शिक्षक मतदारसंघातील जर बघितलं तर भाजपचे अनिल बोरनारे यांनी आज माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रकाश सोनावणे यांनीही माघार घेतली आहे. आणि आता लढत आहे शिवनाथ दराडे भाजप विरुद्ध जमो अभ्यंकर ठाकरे गट, शिवाजीराव नलावडे अजित पवार गट आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे. नाशिक शिक्षक मतदारसंघ काँग्रेसचे दिलीप पाटील आणि भाजपचे धनराज विस्पुते यांनी माघार घेतली आहे. आता मुख्य लढत आहे संदीप गुळवे ठाकरे गट विरुद्ध किशोर दराडे शिवसेना विरुद्ध महेंद्र भावसार अजित पवार. विधान परिषदेचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष 1 जुलैच्या निकालाकडे लागलंय, ज्यासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. आता बातमी 2019 सालच्या एका घटनेची आठवण करून देणारी. राज्यात महाविकास आघाडी सरकारची चर्चा सुरू होण्याआधी शरद पवारांनी दुष्काळ दौरा काढला होता आणि त्यानंतर त्यांनी मवियाची मुहूर्तमेढ रोवली. आज बरोबर 4.5 वर्षांनंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा दुष्काळ दौऱ्यातच एक राजकीय घोषणा केली आहे. त्याचं झालं असं की आज शरद पवारांनी वाल्हे नीरा या गावांना भेटी दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेती आणि जोडधंदा यावर शरद पवारांनी स्थानिकांना मार्गदर्शनही केलं. मात्र याच संवादात पवारांनी राज्यातलं सरकार बदलायचंय अशी घोषणाच करून टाकली.
पाहूयात. तर तुम्ही 4-6 महिने द्या. 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचं. ते सरकार बदलल्याशिवाय आपल्याला कायदे त्याची गरज घेता येत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे. पुढील 4 महिन्यात विधानसभेचं बिगुल वाजू शकतं. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज राज्यभरातील 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निहाय माहिती घेण्यात आली. तसंच आठवड्याभरात आपापल्या विधानसभेतील अहवाल सादर करण्याचीही सूचना केली. यामध्ये विधानसभा निहाय पक्षाची ताकद, संघटनात्मक बांधणी, लोकसभेच्या निकालात विधानसभेमध्ये मिळालेल्या मताधिक्य या सगळ्यांचा समावेश असेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व तयारीवरून उद्धव ठाकरे विधानसभेत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत हे स्पष्ट होत आहे. भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील, परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येताना सुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्क प्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर 288 मतदारसंघात होणार आहे. अशा सूचना सगळ्यांना देण्यात आल्या. आता वळूया आजच्या भागात विचारलेल्या विधान परिषद निवडणुकीबाबतच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न होता, मित्र पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर महाविकास आघाडीला फटका बसेल का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून पल्लवी गायकवाड, वारंवार असं जर घडलं तर फटका बसण्याची शक्यता आहे. एक्स वरूनच अमोल शेटे, काही फटका बसत नाही, सगळे एकमेकांसाठी लाचार बांधील आहेत. यूट्यूबवरून भागवत बालशंकर, महाराष्ट्रात अजूनही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, हे ठाकरेंनी विसरू नये. यूट्यूबवरून बाबू कांबळे, आघाडीचा धर्म पाळावा, एकतर्फी घोषणा करणे अयोग्य आहे. विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आणि जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. मित्र पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेला उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार दिला. वारंवार असं घडलं तर मवियाला फटका बसेल का? यूट्यूबवर एकूण 22,000 मतं. 83% होय म्हटलंय, 17% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. %81 होय म्हटलं, 19% नाही. बघूया फेसबुकचा कौल. 1,500 मतं. तो 64% होय म्हटलंय, 36% नाही. एक्सवर 69% होय म्हटलं, 31% नाही. महाराष्ट्रात लोकसभेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला. 2019 साली विधानसभेत उद्धव ठाकरे भाजपसोबत लढले होते. नंतरच्या घडामोडींमध्ये त्यांनी भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला होता. ही आघाडी निवडणुकीत कशी कामगिरी करेल यावर प्रश्नचिन्ह होतं. अनेकांना शंका होती. लोकसभेतील घवघवीत यशानंतर त्या सगळ्या शंका कुशंका आता दूर झाल्या आहेत.
असं असलं तरी या तिन्ही पक्षात त्यातही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुप्त चढाओढ वेळोवेळी दिसून आली आहे. लोकसभेत मवियामध्ये सर्वात जास्त फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा झाला, तर सर्वात कमी फायदा शिवसेनेचा झाला, अशीही एक मांडणी केली जाते. त्यामुळे हे जुने कट्टर विरोधक जमेल तिथे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्याचीच झलक सांगली लोकसभेत दिसली आणि आता विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर करतानाही दिसली. सांगलीत शिवसेना तोट्यात गेली असली तरी फायदा महाविकास आघाडीचाच झाला. तसाच प्रकार सतत होत राहील अशी आशा किमान 2 पक्षांचे काही नेते तरी करत असतील. मात्र हे उद्धव ठाकरेंना परवडणारे नाही. विधानसभेच्या जागा वाटपाची झलक आपल्याला या जागा वाटपावरून येत आहे. पुढचे 3-4 महिने खूप इंटरेस्टिंग घडामोडींचे आहेत आणि त्यावर आपलं लक्ष सुद्धा असणार आहे. दरवर्षीप्रमाणे राज्यात जसा यंदाही दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, तसाच आणखी एक मुद्दा पुन्हा तापू लागला आहे. मराठा समाजाला सगळे सोयरेसह ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा आणि या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. 8 जून पासून जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांचं ब्लड प्रेशर कमी झालं असून शुगर लेव्हलही घसरली आहे. सरकारकडून विषय तडीस नेण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर उपचारास नकार देणाऱ्या जरांगेंनी सलाईन लावून घेतली आहे. पण विषय निकाली न निघाल्यास सलाईन काढण्याचाही इशारा देण्यास ते विसरले नाहीत. दरम्यान आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, ओमराजे निंबाळकर यांनी भेट घेतली, तर परभणीचे नवनियुक्त खासदार संजय जाधवांनीही जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषण सुरू झाल्यापासून अनेक नेते खासदार जरांगेंच्या भेटीला आले आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही जरांगेंना त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली आहे. तसंच मराठा आरक्षणासाठी सर्व खासदारांनी एकत्र यावं असंही आवाहन त्यांनी केलं. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.